खासदार प्रतिभा धानोरकर यांनी खुली धमकी दिल्याचा आरोप होतोय। वरोऱ्याच्या सभेतला एक व्हिडिओ व्हायरल झालाय। कुणबी समाजाला धानोरकर यांच्याकडून धमकीवजा इशारा देण्यात आलाय। काही लोक अपक्षांच्या मागे गाड्या घेऊन खुलेआम फिरतायत। तुम्ही अपक्षांच्या पाठीमागे राहिलात तरी शेवटी समाजाची खासदार म्हणून मीच 5 वर्ष राहणार नाही। माझा विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा लेखाजोखा घेणार असा धमकीवजा इशारा प्रतिभा धानोरकर यांनी दिलाय। लोक अपक्षाच्या मागे गाड्या घेऊन खुलेआम फिरत आहेत। त्यांना मी सांगितलं, आता तुम्ही अपक्षाच्या पाठीमागे जर राहाल तर शेवटी समाजाची खासदार म्हणून मी 5 वर्ष परत आहे। आज जे लोक माझा विरोध करत आहेत, जे माझ्या विरोधात बोलत आहेत, मी कोणाला काही बोलणार नाही। परत 5 वर्ष मी खासदार आहे, पण प्रत्येकाचा लेखाजोखा या 5 वर्षात मी नक्की या ठिकाणी घेणार आहे। आज एवढी मोठी लोकसभा होती, जवळपास 2800 गाव या मतदारसंघात होते, पण प्रत्येक गावागावातल्या कार्यकर्त्यांना कोण माझ्या बाजूने होता आणि कोण विरोधात गेला, प्रत्येकाचा आढावा आजही माझ्या जवळ आहे। अरे हे एक विधानसभा तर फक्त 300 गावाची विधानसभा आहे। या विधानसभेत तर गाव न्याय, घर न्याय कोण। तिकडे संभाजीनगरमध्ये उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। संपूर्ण जिल्ह्यात 18,178 कर्मचारी आणि अधिकारी दाखल झाले आहेत। प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदान साहित्य पोहोचायला सुरुवात झाली आहे। याचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी। उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातच मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यासाठी प्रशासन आता सज्ज झालं आहे। मतदानासाठी जे साहित्य आवश्यक आहे ते साहित्याची वाटप या ठिकाणी पोलिंग बूथ जे आहे त्या पोलिंग बूथवर पाठवायला सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे। मतदार पेट्या असतील किंवा अजून EVM असतील, वेगवेगळे जे साहित्य आहे ते सर्व साहित्य पाठवण्याचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। तर 32,27,000 मतदार 9 मतदारसंघ असलेल्या संभाजीनगर जिल्ह्यात मतदान करतील आणि 18,178 कर्मचारी अधिकारी मतदान केंद्रावर दाखल करण्यात आलेले आहेत। तसे बंदोबस्त त्यांचे लावण्यात आलेले आहेत। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।